जो आम्ही हट्ट धरला होता ना तो खरोखरच आमचा योग्यच होता. मुलींचा हट्ट काय ना बाहेर जाऊ दिसला. देवाला किती सुंदर दिसतं का बघायला नाही का मग? जाऊ दिसला पाहिलं असेल ना प्रसन्नता मनाच्या ठिकाणी थांबते मला. हे चोचोळणारी माया, हे सारी शीतलता पण कसं एकटं बघून येते माझं. आणि वाऱ्याच्या थंडगार लहरी आपल्या शरीराला ज्या स्पर्श करून जाते सुंदर सारे त्या दिशेने पहा ना. तो उंच उंच डोंगर दिसतोय ना त्या उंच उंच डोंगराच्या मध्यभागातून हा त्या दिशेने थंडगार वाढत असतो. पहा किती शीतलतेने वाहतोय ना हा. निसर्गरम्य वातावरण आहे देवा. या निसर्गरम्य वातावरण माझ्या जशी उद्याचे असं सौंदर्य मला आनंदात आणि आनंदाच्या भरात तुमच्या साक्षीला त्याच्या पुढे जाऊया का? याच ठिकाणी उभा राहून निसर्गाचा आनंद लुटायचा. तुझी किती पवित्र वाणी कोकिळेसारखी गाते जाणी लावण्याची लतिका सौंदर्याची खाणी झाली केतुवर्माची राणी. तेव्हा अजून पुढे जायचंय का? आजच उद्या सांगशील तर मला जमणार नाही. मला तर इच्छा पूर्ण
हे तुमचं बायकांचं कसं आहे? नाही म्हटलं ना की स्वामी तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण करत नसाल मी विहिरीत जाऊन जीव देणार. तुम्हा बायकांना विहिरीची काय आवड कळत नाही मला. असं काही करणार नाही ना. इच्छा पूर्ण झाली ना तेव्हा दादाने मी शब्द दिलाय सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी राजदरबार दर्शनासाठी ये. आमची सुद्धा इच्छा आहे. मनातील इच्छा पूर्ण झाला. आपल्याही कर्तव्यात आम्ही अजूनही अडथळा मुळे चालणार नाही. राज्यात फेरफटका मारला आणि या राजकक्षीवर येतो या भूतवर्मात येण्यास नाट्य ईश्वरमात येण्यास आले आणि मग क्षत्रियांना सर्वश्रेष्ठ सर्वप्रिय असणारी भूमाता ही भूमाते तुझा पाम घेण्याचा वचन हा भूतवर्मा या राजवेशीवरून तुला देतोय. मायभू तुझे मी हेडीन पांग सारे आडीन आरतीला ये सूर्य चंद्र राष्ट्राची देहाणी झाली लवकरात लवकर राज दरबारापर्यंत आम्हाला गेल्या पाहिजे.
कुठला अश्व असं करा या अश्वाचं वर्णन मला करायचंय हे निवडक सैन्य माझ्यापाशी आहे मया गतिमान अश्वाचं वर्णन करण्यासाठी सैनिका धरा मला विवाहाची रचना करा हा अश्व मला हवाय चारी बाजूने वेळा देण्याचं कार्य करा अश्व पळतोय अश्व गतिमान आहे चारी बाजूने वेळा देण्याचं कार्य करा या अश्वाचं अश्व म्हणजे अश्व हवल कांतीचा अश्व अगदी गतिमान मान डोलावतोय मनोमनी समाधानी झालेला दिसतोय माझ्या हाती लागल्यानंतर याला समाधान वाटलेला आणि मलाही अत्यानंद झाला कारण देखणा अश्व माझ्या अश्व शरीराची शोभत हवल कांती चंद्रिकेप्रमाण हा स्वच्छ दिसतोय मध्य रमणाची एकंदरीत ही कांती पाठीवर रेशमी फूल अरे इकडे पाहिलंच नाही पायात तर चांदीचे तोडे पाठीवरील छत्र तोंडात रेशमी पट्टा काळा बलात्कार लगाम ही काईवर केस बदलत श्याम रंगात म्हणजे श्याम कणवास तो झाला दुर्मिळ अश्व माझ्या यावेळी माझ्या आज्ञेत यावेळी आहे आणि म्हणून ही सुवर्ण संधी मला पाहिजे पण अश्वाच्या मस्तकावर पत्रिका आणि कुंकुम दिलं नक्की हा अश्व कुणाचा राज हरि ओम स्वस्ति श्री विराजित कुरुकुल भूषण युधिष्ठिर अपराजित श्री सकल शास्त्र शस्त्र पारांगत महर्षी व्यासाग्ने कृष्ण को कृपा अंकित अश्वमेध या पृथ्वीवर सोडितो म्हणजे हा श्याम कर्णवारू हा अश्वमेधाचा याज्ञिक अश्व जो वीर अश्वाचं बंधन करीत मम अनुजांसावे द्वंद्व पुकारित तावावे आपले शौर्य त्वरित ना तरी दाती तृण धरवणी निशस्त्र शरण यावे पांडवा त्वरित पांडवांचा सामर्थ्य अश्व ज्याच्या मी सामर्थ्य असेल त्याला अश्वाचं वर्णन करावं आणि सामर्थ्य नसेल त्याला दाती तृण घेऊन पांडवांना शरण जावं वीरश्री जागृत होते पण ही वार्ता दादांच्या कडे पोहोचणं गरजेचं आहे सैनिको चला या अश्वाला घेऊन आमच्या या रस्त्यात ठेवायचे आणि पत्रिका घेऊन दादांपर्यंत जाण्यास ठरवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढे कार्य मला आतायचंय आत्मविश्वास
चारी बाजूला एक सारखा मार्गक्रमण करतोय. सारे मानवी केवळ एकाच विचारात आहे. प्रत्येक जण शोधतोय तो केवळ अश्वाला शोधतोय. ज्याच्या दिशेने जोपर्यंत नजर पोहोचते तोपर्यंत पाहिलं, पण अश्व दिसेनासा झाला. पण खात्री आहे आमची, ज्याची मेघाप्रमाणे गर्जन आहे नव्हे तर तो मायावी विद्येत प्रवीण आहे, असा आमचा पुतण्या म्हणजे तो मेघवर्ण. मेघवर्णाजवळ निश्चितच अश्व असेल आणि म्हणूनच तेच एक आशेचं किरण आमच्या नेत्रासमोर आहे. आणि ते आशेचं किरण घेऊ यावेळी मेघवर्णापर्यंत. समाधान वाटलं तुझ्या नेत्राजवळ पाहिलं नव्हे तर तुझा हास्यवदन चेहरा पाहिला. अपेक्षा आमच्या वाढू लागल्या. मनी जी इच्छा होती ती तुझ्याजवळ पूर्ण होणारची वाटू लागली. मग जी अपेक्षा होती, अपेक्षा कोणती असेल? निश्चितच अश्व तुझ्याजवळ असेल. लवकरात लवकर अश्व दे, कारण हा यज्ञ आम्हाला केवळ 1 संवत्सर पर्यंत चालवायचंय. अश्व माझ्याजवळ आहे. अहो तुमची जागा चुकली. मला असं वाटत होतं की तुम्हाला कदाचित ज्ञान असेल अश्व कुठे गेलाय. पण आज मला तुम्ही हाच प्रश्न विचारता, तो प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. अश्वाची केवळ जबाबदारी गावपाला खावा एका एकीचा तुम्ही त्यांचा अश्व दिसायला सांगायला. अश्व कुठे गेला? मेघ म्हणणारे अश्व कुठे गेलाय तुला ज्ञात नाही. अश्व कुठे आहे मला ज्ञात नाही. मग यावेळी यावर एकच मार्ग आहे, ज्या काकांनी आम्हाला दिलेली सूचना. आणि ती सूचना कोणती असेल? जोपर्यंत अश्व कोणत्या राज्यात जातोय त्या राज्याची यत्किंच कल्पना तुम्हाला नाही नव्हे तर त्या राज्याचं राजकर्त्याचं जोपर्यंत नावज्ञान तुम्हाला ज्ञात होत नाही तोपर्यंत त्या राज्यात तुम्ही प्रवेश करता कामा नये. मग केवळ आशेचं किरणाचा राहिल्याचे आमचे पाच काका मग विलंब न करता मेघवर्णा चालवतोय. पंच पांडव हे
हे माझ्या गळ्यातील 5 बळी नाही. त्यांचं रक्षण मी करेन आणि एवढे शब्द तू पाळले. माझ्या रथावर सारथ्य कर्म करून अश्वाची वाघदोरी तू हाती घेतली. ज्या ज्यावेळी प्रसंग येईल त्या त्यावेळी प्रसंगाला तू मला मार्गदर्शन केले. तुझ्या लीलेचं वर्णन करावं तेवढं पुरे, पण अजूनही तुझ्याजवळ मी काय मागेन आणि तुम्हाला काय हवंय देवा? तुझा असा कृपा निर्वाळ सदैव माझ्या पाठीशी असावा. अभयदान हे तुझ्या पाठीशी असावं एवढं तुझ्याजवळ मागेन. अभयदान मध्यदान अश्वाच्या रक्षणासाठी कोण माझं योद्ध्याला या सौनी धर्माला
पांडव कटकातील प्रत्येक वीराच्या माती अपयश. आजोबा, मला असं वाटलं होतं, ज्याच्या बापानं स्वतःच्या इच्छेसाठी नव्हे तर दिलेल्या वचनासाठी पवनकुंडला दान केली, अशा दानशूर पुत्राच्या पत्नी काका अपयश. अरे तुझ्यासाठी 2 रुपये अश्वरक्षणासाठी मी पाठविले आणि आज तुम्ही म्हणते अपयश. मला कळले काका, अश्वांच्या मागे सारे बालवीर धावत होते, पण एकाएकी धुळीचे लोट गगनाला भिडू लागले. नेत्रा समोर फक्त अंधकार वावरू लागला. अश्व दिसेनासा झाला. चारी बाजूला शोध घेतला. प्रत्येक बालवीर जातीनिशी चौकशी करू लागला. जिथपर्यंत नजर पोचते तेवढ्यापर्यंत नजरेनं अंतर कापिलं, पण अश्व दिसेनासा झाला. पण आपली सूचना, आपलाच नियम. ज्या राज्याच्या ठिकाणी अश्व गेलाय त्या राज्याची कल्पना जोपर्यंत तुम्हाला नाही, नव्हे तर राजकर्त्याचं नाव जोपर्यंत तुम्हाला ज्ञात नाही, त्या राज्यात तुम्ही प्रवेश करता कामा नाही. आशेचं किरण आमच्या समोर फक्त एक म्हणजे तुम्ही होता, पण आम्हाचं अपमान तुमच्यापर्यंत झालंय. प्रातःकाली अश्वाला स्नान संध्या केली, पाद्यपूजा त्याची केली आणि अश्वदूती विजयासाठी सोडला. एकाएकी धुळीचे लोट गगनाला भिडण्यासाठी प्रयत्न झाले. अश्व दिसेनासा झाला. अरे तुम्हाला माहित आहे, अरे आतापर्यंत ज्यानं वेळोवेळी आपल्याला सहाय्य केलंय तो त्याच्यातून मागे म्हणजे कोण? दैत्यादेव गोपाल कृष्ण जगातील बाई. हे सारे माझ्या देवाला माहित आहे. राजोबा विराम कशाला? माझ्यावर माझ्या देवाचं प्रेम आहे. माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी मग त्याची सेवा करायला लागते. तरी सुद्धा तो पाण्यात उडी मारायच्या अगोदर विचारतोय पाणी किती खोल म्हणजे हुशार तो.
देवाला आमची गरज नसेल, आम्हाला देवाची गरज नाही. आता बरोबर बोलतोय. निराश होऊ नका. अरे देव तुमच्या आज्ञेसाठी आला नसेल म्हणून वाईट गोष्टी होऊ नका. पण देवासाठी आम्ही नाही का? अरे देव हा भक्तीला उठलेला मग का आला नाही? आता त्याच्यासाठी मेघाप्रमाणे गर्जना केली म्हणून देव येणार. नम्रात येणार. हळूहळू नम्रात येणार. चरणीही लावून त्याची आराधना केली पाहिजे. पण काका, अहो इथं जर का तो देव आला नाही ना, त्याचं तोंड देखील पाळणार नाही, त्याच्याशी बोलणार सुद्धा नाही. हा, जास्त फुगू नको, कुठून जाशील. तुम्हाला सांग केवढा झाल्यानंतर फुटणार ते. तुम्हाला फुगायचं असेल तू फुगून राहा, तुला रुसायचं असेल रुसून राहा, पण देवाची गरज मला आहे. आणि त्या देवाला मला येणार हे केवळ मागत आहे. म्हणून हे पतिव्रतेच्या देवाला आणि बोलशील. हे का तुम्ही बोला? पांडवांच्या पाठीवरच्या तरी का असलासी तरी देवा आज तुझा प्रेम भक्त तुझ्या घरी काका, आमचं काय झालं त्याचा विचार करा. विश्वरूप आश्चर्य वाटू लागलं पार्था तुझ्या बाबतीत. आज या देवाची करुणा बघलीस आणि या छावणी दरबारात हे माझ्या दयेच्या देवा पांडवांच्या पाठीला जगत माऊली गोपाल कृष्णा जसा असशील तसा धाव काम आणि यालाही कारण असं काय कर देवा आतापर्यंत संकट समयी साई मला केलं असेल तुम्ही तर आज पांडवांच्या पाठी राहिला म्हणून तू आमच्या पाठीशी आहे आणि आज पांडव संकटात आहे आणि म्हणूनच देवा तुझी धावा केला. काय म्हणतोयस पार्था? आज सांप्रत पांडव आहे ते संकटात. अरे 18 दिवसाच्या महाभारत युद्धात कुरुच्या समरभूमीवर पार्थाच्या रथी कृष्ण सारथी ज्यानं महाभारत युद्धात सारथ्य कर्म केलं अशा दयाघन गोपाल कृष्णामुळं महाभारत युद्ध तुम्ही जिंकिला. आश्चर्य वाटू लागलं. या छावणी दरबारात माझी पावलं वळली पण माझ्या चरणाशी बिलवणारे हे बालवीर
कर्णपुत्र ऋषकेतू ज्याची मेघाप्रमाणे गर्जना असा गर्जना करणारा आज शांत का म्हणून मेला तो प्रथमतः हा याने तुला तू आला नाही म्हणून हा फुगून गेला. जा विचार देवा हात मारायला लाज वाटत नाही. अरे काय बोलतोय? या देवाला आलं. नेमका कुणाचा देव तू? पांडव काय? साऱ्या जगाचा परब्रह्म पूर्ण सनातन देव आणि तू हाक मारली ती हाक माझ्या करणी पथन पावली. मग काय या देवाला? अरे देवा कृष्णा दाभे शब्द तुझ्या मुखातील होते ना तेव्हा या कृष्णानं तुझ्या हाकेवर पाणी सोडले. पाहिलंच पाहता माझे पाय धरल्याशिवाय यांना अन्य जागा नाही. अरे काही केला तरी या जगत माऊली गोपाल कृष्णाचे पाय तुम्हाला धरावेच लागतील. तेव्हा रे याच्या हाकेवर पाणी सोडी. याला रागही आला असेल. पण मला सांग रे, या कर्णपुत्र ऋषकेतून तुला हाक दिली. आजपर्यंत देवा तुझ्या कोणत्याही शब्दाच्या बाहेर ऋषकेतू गेला नाही. मग देवा तू माझ्या केसरशी कार्य आला नाहीस. आज ऋषकेतू तुझ्याही हाकेवर या देवानं पाणी सोडिलं. काय माझ्या शब्दाचा अर्थच तुम्हाला कळणार नाही. अरे जीवन म्हणे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. अरे मी रुक्मिणीच्या महाली भोजन करत असताना जेवलास तरी पोटभर? येथेच भोजन केल्याशिवाय मी कधी उठतच नाही. नाही करणारच आहेस. आणि भोजन करत असताना तुमची हात माझ्या करणी पथन पावली. अन्न देवतेचा अपमान होईल म्हणून त्या भोजनावरून मी उठलो नाही. अरे त्या भोजनावर पाणी सोडलं हा माझ्या शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा तू भोजन केलं पण आमची भजन व्हायची वेळ झाली. का म्हणून? यालाही कारण आहे. असे आज आपण विचारी का आहात? तेव्हा रे सारे पांडवी संकट आहे. नव्हे तर पार्थ काकाने त्याचसाठी तुला पाचारण केले. तुझ्या मार्गदर्शनाच्या विक्रम जो यज्ञ आम्ही आरंभिला आहे. पृथ्वी दिग्विजयासाठी अश्व सोडला. अश्वाच्या रक्षणासाठी या 2 बाल योद्ध्यांची नियुक्ती केली आहे. पण म्हणजे पार्था अरे पृथ्वी दिग्विजयासाठी पांडवांनी सोडिला तो शामकर्ण अश्व आणि तो अश्व मलमूत्रादी विसर्जन झाल्यानंतर पुन्हा तोच अश्व गतिमान करण्यात येतो आणि त्या अश्वाची जबाबदारी या बालवीरांवर दिली. ती जबाबदारी यांना जमली नाही. अश्व एकटा कळलंच नाही. आणि निराश पदाने या ठिकाणी आले. म्हणून मग बालवीर हो पार्था चिंता करू नका. आज केवळ तुमचं मन शासनकीत झालं. जो अश्व तुम्ही सोडिला एकाएकी धुळीचे लोट गगनाला भिडू लागले आणि तोच अश्व दिशेनासा झाला. आणि तो अश्व कुठं असेल हे ऐकण्यासाठी तुमचे कर्ण उत्सुक झाले. स्थिरम पवित्रम तोच अश्व कुठं असेल तर त्रिगर्त नगरीचा राजकर्ता राजा सूर्यवर्मा याचा कनिष्ठ बंधू धूतवर्मा यांनी पांडवांचा अश्व बंधन केलं. अरे मेघवर्णात थांब. एकाएकी अश्व तुमचा कुठं हे कळताच मेघवर्णानं आपली पावलं पराक्रांत करण्याचा निर्णय घेतला. मग तेव्हा तू थांबविलास का? एकच तो
तो योद्धा म्हणजे कोणी सामान्य नाही, साऱ्या शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण आहे. आणि अशा परिस्थितीत जर का अश्वमुक्ततेसाठी तुम्ही गेला असाल, तुमचा तिथं जाऊन उपयोग काहीच होत नाही. या विश्वात काळाचा मार्ग निर्माण द्या. या धर्मकार्यासाठी पैसे काढायचे. हा निर्माण करते. असं नाही तर अश्व मुक्त करा. पार्था पाहिलंच का, याचे जाता जाता पाय लटपटू लागले, याचे हात लटपटू लागले. हे काही खरं वाटत नाही मला. देवा देवा रे, हे वास्तविक तू बोलू नये. अरे या पांडवांच्या समोर तू त्या योद्ध्यांचे गुणगान गातोय. ज्याचं आहे त्याचं बोलावं मी नाही म्हणत नाही, पण देवा अरे माहिती तो मोठा आहे, असेलही मोठा, पण आम्ही देवा त्याच्या समोर लहान जाऊ. पण देवा एक लक्षात ठेव, अरे महासागरहून खारट बनण्यापेक्षा एक छोटासा झराहून कुणाची तरी ताण भागवणं नेहमी चांगलं असतं. पण तरी सुद्धा जगाचा परब्रह्म देव तुमच्या समोर उभा आहे. देवा आमच्या पराक्रमावर संशय तुला. अश्वक्रीडा प्राप्तीसाठी या अश्वाला जन्माला लागणारा अश्व एवढा अश्व करणे स्वपराक्रमाच्या जोरावर अश्वही आणला आणि काकांसाठी काठी पण आणली. हे कमी आहे की का? पण तरी सुद्धा माझा शब्द आहे, तुम्ही तिथं जाऊन उपयोग तुमचा मुली काही देवा, नाही. देवा आता तर आम्ही तिथं जाणार आहोत. तुम्ही देवा या मुली, ती पण नक्कीच जाईल. अश्वाची मुक्तता करील. अरे अश्व कुठाही कळताच बालवीरांच्या कळपायाची हात मस्तकाला जाऊन गेली. एका क्षणाच्या निमिषार्धात बालवीरांनी आपला मार्ग गतिमान केला. तेव्हा या बालवीरांचा तिथं जाऊन उपयोग काही होणार उतर पाण्याला खोकला धार असतो. तद्वत यांची स्थिती आहे. तेव्हा हे पाणी कुठं वाहत आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तेव्हा पार्था चल माझा